चला सेमीफायनल क्रमांक 2 नंदा 11 विपक्ष जय हनुमान खांडवल बी आणि फायनल मध्ये पाहिलं तर आयन्स 11 संघाने धडक मारलेली आहे. पहिला चेंडू ओ माय गॉड मिस फिल्डिंग आणि चेंडू मात्र एस्टा कव्हरच्या पलीकडे चालला. 4 धावांसाठी चौकार. सागर पाटीलच्या बाजून लाजबाब स्ट्रोक. सागर आणि योगेश्वर ही सलामीची जोडी आपण पाहतो, परंतु जीवन तरणे पहिला स्पेल टाकण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. कारण आपण जीवनला पाहिलं की दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये त्याला आपण पाहिलं, परंतु पहिल्या या सेमीफायनल मध्ये मात्र त्यांनी मात्र आपल्या संघाची जबरदस्ती स्वीकारली. ऑन साइडला मात्र सॉपाट नाही खेळण्याचा प्रयत्न एकदा इथे पूर्ण केली. पहा फलंदाजाने जर कुठलाही 4 हॅट्रिक पूर्ण केली तर संतोषजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नंदा 11 या संघासाठी 2 चेंडूच्या मात्र खेळीचा संपर्क झाला. 2 चेंडूमध्ये 5 धावा. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन परंतु मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजाच्या वतीने पाहायला पडला. चेंडू डॉटच्या स्वरूपाचा मात्र संपर्क झाला. ओ ऑन सोला स्वीप केलाय परंतु बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. प्रत्येक चेंडू नंतर प्रत्येक धावेनंतर मात्र या ठिकाणी टाळ्यांचा गजर आपण पाहत आहोत. 6 धावा हा फलकावरती आपण पाहत आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 याच्यानंतर मात्र शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम सामना टॅप केलाय जागेवरतीच पाहू शकता. डोळ्याच्या समोर खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्यामध्ये पूर्ण केली गेली. खांडवल प्रीमियर लीग 2025 KPL सीझन 2 पहिल्या पर्वामध्ये पाहिलं तर दुष्टी 11 या संघाने मात्र स्पर्धा जिंकली. तो संघ मात्र स्पर्धे बाहेर गेला. म्हणजे आपला नवीन चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये पर्व दुसरा मध्ये पाहायला मिळू शकेल. पुन्हा पाहू शकाल ऑन साइडला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू पाहू शकाल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये मात्र चला 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आपण जर नंदा 11 संघाचा विचार जर केला तर कुठल्या बॅटरनं जर 4 हॅट्रिक पूर्ण केली तर 3334 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. युवा उद्योजक मनीष रमेश पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ ते संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 8 धाव फलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज सुमित. आता मात्र पाहू शकाल हो लाईन चुकीची आहे. पंचाचा वाईटचा इशारा आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. ओ माय गॉड 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेला. या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल होऊ शकली नसती. परंतु जरूर तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑन सगळा टर्न केला. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. पुन्हा 1 धाव ऍड केली जाईल आणि आता मात्र संघाने धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली गेली. ऑन स्ट्राईक वरती सागर पाटील. नॉन स्ट्राईक वरती योगेश्वर पाटील. ओ चेंडू खाली राहिला. विकेट किपर जबरदस्त या कलेक्शन लाजबाब. सेमीफायनल क्रमांक 2 कारण पहिल्या सेमीफायनल मध्ये पाहिलं नायरा 11 संघाला पराभूत केलं. टीम आयन्स 11 संघानं त्या संघाचे विरुद्ध संघ खेळणार कोणता नंदा 11 की या ठिकाणी जय हनुमान बी संघ. पुन्हा मात्र त्याचप्रमाणे ओ माय गॉड जबरदस्त कामगिरी सुमितची पाहतोय. त्याची गोलंदाजी आपण टॅलेंट सुद्धा एकदा हो खांडवलकर जागे आहेत की नाही टॅलेंट कचरा होऊ द्या. KPL साठी खांडवल प्रीमियर लीग साठी सीझन 2 साठी जबरदस्त गोलंदाजी सुमित. ओ पुन्हा एकदा ओ माय गॉड लागोपाठ 3रा डॉट चेंडू. आणि मी मगाशी सुद्धा उल्लेख केला की सागर पाटील या सीझन मध्ये सापडलाय बॅटिंग ऑर्डर मध्ये. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू. हो पुन्हा एकदा बॅटची कडा आहे इन रेश आणि चेंडू मात्र चला डॉट आय थिंक डेंजर झोन मध्ये. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी विवेक्षक पाटील यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलेलं आहे त्याचं विशेष आभार. दुसऱ्या क्रमांकासाठी चंद्रभागा किशोर पाटील जे विद्यमान सरपंच आहेत त्यांच्याकडून मात्र विशेष आभार पारितोषिक लाभलेलं आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर श्रीकांत केशव जोशी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी टावर फॅन आम्हाला लाभला आहे त्यांचा विशेष आभार. त्याच्यावर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी पाहिलं तर या ठिकाणी
कैलासवासी हरिभक्त पारायण मधुकर भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ मोहन मधुकर पाटील याचकडून सप्रेम भेट आपण देणार आहोत. त्यांचा विशेष आभार. इथे मात्र पाहू शकाल एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि संघटित संख्या पूर्ण केली विदाउट लॉस 14 धावा. 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. 1+1 एकूण 2 धावा. 14 धावा 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. जबरदस्त इथे मात्र हा वातावरण आज निर्माण झालेला आहे खांडवल प्रीमियर लीग मध्ये. फुलर लेट फलंदाज पुन्हा एकदा सागर पाटील बीट झालाय. विकेट किपरचं मात्र जबरदस्त कार्य आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य देणारे आमचे राजेश आत्माराम पाटील यांचे विशेष आभार. टॉस बॉक्स जो आपण बघतो स्वप्नील नारायण पाटील यांचा विशेष आभार. मैदानासाठी ज्यांनी आम्हाला जागा निर्माण करून दिली त्यासाठी लक्ष्मण दगडू पाटील आणि रघुनाथ अंकुश पाटील यांचे विशेष आभार. स्टंप आणि बॅट स्पर्धेसाठी आम्हाला देणारे खंडू रघुनाथ पाटील यांचे विशेष आभार. बुके आणि हार आम्हाला दुधनाथ केशव पाटील यांच्याकडून प्राप्त झाले त्याचे विशेष आभार. त्याच्या बिस्तरी बॉटल जी आपण पाहिली स्वप्नील बंधू पाटील यांचे विशेष आभार. त्याच्यानंतर थंड पाण्याची व्यवस्था आम्हाला भागीरथ दुंदा पाटील यांच्याकडून प्राप्त झाले त्याचे विशेष आभार. चला पुढील चेंडू 2 षटकांचा केल ते संपर्क झाला. 14 धावा 10 फलक्यावरती नवीन गोलंदाज निखिल जाधवला आपण सध्या पाहत आहोत. यॉर्करचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावतोय. एक धाव तिथे पूर्ण केली गेली. त्याचप्रमाणे अशोक सुखराज जोशी यांचे विशेष सहकार्य. श्याम पाटील यांचे विशेष सहकार्य. योगेश किरणा स्टोर यांच्यामधून विशेष सहकार्य. मोहन मधुकर भोई पाटील यांचं विशेष सहकार्य. पिच वरती जे सुंदर आपण जे अशी पेंटिंग जे पाहत आहोत त्यासाठी रवींद्र जोशी जे चांगले आर्ट आहेत कलाकार आहेत त्यांचा विशेष आभार मी विनंती करतोय. जी या स्पर्धेसाठी जनरेटरची सुविधा जे प्राप्त झाली स्पेशल इंजिनियर आहेत सुजित नामदेव पाटील यांचं विशेष आभार. त्याचप्रमाणे आजच्या जेवणाच्या सुविधासाठी सर्वांसाठी मी विनंती की अमोल पाटील, दिनेश पाटील, मनीष पाटील, उमेश जोशी, राजेंद्र बारशे, कैलास पाटील, वासुदेव जोशी आणि एकविरा ग्रुप खांडवल अनिल रघुनाथ पाटील यांचे विशेष आभार. आणि आजचे स्पेशल आचार्य पांडुरंग पारदी, साईनाथ दलवी, पुंडलिक पाटील, बाराम पाटील, रोहिदास पाटील यांचे विशेष आभार. फटका चांगला होता परंतु चांगला क्षेत्र लॉंग ऑफ कडे आपण पाहिलं. सिंगल धाव कंप्लीट झाली गेली आणि 18 धावा 10 फलक्यावरती आपल्यामध्ये आपल्या पालामध्ये. त्याचप्रमाणे जे विद्यमान पोलीस पाटील जे आहेत खांडवलचे प्रकाशजी पाटील यांचं सुद्धा आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 लिगल चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. जर योगेश्वर पाटीलने जर बाकीवर 2 चौकार जरी मारले तरी संतोषजी पाटील याच करून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऑन साईडला पटका चांगला बिस्मिल नाही थोडी गरज पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण 2 धावा पूर्ण आणि 2 धावा मात्र तिथे पूर्ण झाल्या गेल्या. संतोषजी शेलार किंवा रामदासजी जाधव यांनी झेल जरी पकडला तर नितीन सुतार यांच्याकडून मात्र पारितोषिक पर झेलसाठी कडक 500 ची नोट. चला ओ माय गॉड फुल टॉस आणि त्या फुल टॉस चेंडूवरती फलंदाज बाद झाला योगेश्वर पाटील. परंतु विकी मोगरे सर डीआरएस आहे का? नो बॉल आहे परंतु षटकार मारलाय. फलंदाज बाद. चला नो बॉल आहे परंतु फलंदाज बाद आहे. जेवण माचीस चला फिल्डिंग लावून घ्या. चला जास्त वेळ आता आपल्याकडे नाहीये. फलंदाज बाद आहे परंतु एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपण ऍड करू आणि संघाची धावसंख्या 21 वरती पोहोचली गेली. प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी जे आपण एनर्जी ड्रिंक देतो त्यासाठी आम्हाला सहकार्य आपण पाहिलं तर राकेशजी जाधव आणि सुनील पाटील यांचा विशेष आभार. चांगला चेंडू पाहायला म्हणतोय. वेलकम मनीष पाटील या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुमच्या संघाचं अस्तित्व संपन्न झालं परंतु त्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. 3 4 साठी नंदा 11 साठी कुठल्या बॅटरसाठी 3334 रुपयाचं पारितोषिक. परंतु ऑन साईडला वाईड स्पीडला चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण केली. पंतप्रधान षटक संबंधाचा इशारा
तीन षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. तीन षटकाचे समाप्ती होते. 22 धाबा. 10 फलकावरती लागलेला फक्त एक गडी गमावलाय नंदा 11 या संघानं. परंतु इथे मात्र धाबाचा वेग वाढवावा लागेल. 22 धाबा. मराठीमध्ये म्हणायचं झालं 22 धाबा झालेल्या आहेत. जीवन आपल्यासाठी एक गडी बाद. बाजूला फलंदाज योगेश्वर पाटील. त्याच्या बाटमधून आपण एकूण धाबा पाहिल्या 6 आणि त्यानंतर सागर पाटील सोबतीला ओमकार पाटील आहे आणि षटकात सुरुवात होती गोलंदाज स्वप्नील. सोबत शिल्लक पहिला चेंडू खराब. लाईन चुकीची निवडली. पंचा नो बॉलचा इशारा. चेंडू झाला टिकल्या 2 मध्ये 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या अनुषंगाने 24 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल क्रमांक 2 जो जिंकेल तो संघ आयांश 11 या संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत कैलास हरिभाऊ पाटील. मग कोणता संघ असेल? जीवन तरण्याचा संघ असेल की नंदा 11 संघ असेल? हो 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 विकेटचा पत्र फलंदाज बाद. सागर पाटील गॉन बॅक टू द ग्राउंड. काय जबरदस्त चेंडूची हाताने क्लीन बोर्ड ट्रिपल इथे उद्ध्वस्त केल्या आणि जसा सागर पाटील बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आला आकाश. ते चांगले समोरचिक सुद्धा आहेत. असं वाटतं की माझ्या पाठीमागे मात्र ते सुद्धा मात्र आपलं स्वतःचं नाव गमवू शकतात कारण त्यांना आम्ही भरपूर संधी दिली या लीग मध्ये. आवाज स्वीट आहे. टॅलेंट खूप आहे परंतु आता बॅटिंग मध्ये टॅलेंट दाखवावं लागेल. संघाची धावसंख्या स्थिर आहे 25 काम 25. जर करायचं असेल तर इथून तुम्हाला किमान 10 धाबा जोडणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हो क्लच शॉट होता परंतु स्क्वेअर लेग कडे वेदांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 26 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात आणि केपीएलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण. अतिशय चांगल्या प्रमाणात या स्पर्धेचं आयोजन पाहिलं आणि खास वैशिष्ट्य जर पाहिलं तर सर्व खांडवळ गावातील प्रतिष्ठित नागरिक असेल यंगस्टर असतील आणि आपण जर विचार जर केला आपणचा नो बॉलचा इशारा. आजी माझी सरपंच, आजी माझी सदस्य, आजी माझी पोलीस पाटील सर्वजण या स्पर्धेमध्ये दाखल झाले कारण हीच आम्हाला अपेक्षा होती की जर खांडवळ गावातील सर्वजण जर एकत्रित आले तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला क्रिकेट इथे स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकेल. ओ खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती ओमकार पाटीलने ठोकलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार जर मारले तर संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु संघाची धावसंख्या 31 31 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त ओंकार करतो 7 धावसंख्येवरती. आकाश करतो 1 धावसंख्येवरती. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. ह्यामध्ये जबरदस्त जबरदस्त स्कोरिंगची भूमिका मिस्टर धनराज. ओ बॅकफूट लागले गॅप मध्ये चेंडू चालला आणि चेंडू बाउंड्रीच्या असं वाटे दिशेने मात्र टावल झालाय पण तो अगदी सीमेरशी लगत चेंडू फील्ड केला. 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. टीम नंदा 11 हा संघ कारण 33 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात आणि 100चा चेंडू अजून शिल्लक इथे मात्र बाकी आहे. जर मोठा फटका आला तर मात्र जय हनुमान बन संघ कठीणाईमध्ये येऊ शकतोय कारण ओमकारकडे ताकद आहे क्षमता आहे. येणार का मोठा फटका? ओ कलेक्ट शॉट परदुबारी श्लोकाला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 डाव कंप्लीट 32 धावा. आय थिंक 34 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये विजयासाठी 35 धावांचं आव्हान असेल. 34 धावा झाल्या 35चं आव्हान असेल जय हनुमान खांडवळ बस संघासमोर. त्या धावांचा इथे बाटला केला जाणार का हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर अनेकांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केले. त्या सर्व
सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून जे संघ मालक आहेत त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. ज्युनियर 11 संघाचे संघ मालक माजी सरपंच अमोल शेठ मधुकर पाटील आपले विशेष आभार. नायरा 11 संघाचे संघ मालक विकास शेठ रोहिदास पाटील आपले विशेष आभार. जय हनुमान ए संघाचे संघ मालक दिनेश शेठ गजानन पाटील आपले विशेष आभार. एनके स्पोर्ट संघाचे संघ मालक विवेक शेठ नामदेव पाटील आणि सुजित शेठ नामदेव पाटील आपले विशेष आभार. दृष्टी 11 संघाचे संघ मालक योगेशजी किशोर पाटील आपले विशेष आभार. सारा सेंटरबाजीचे संघ मालक मनीष शेठ रमेश पाटील आपले विशेष आभार. धोंडू स्मृती स्पोर्ट संघाचे संघ मालक उमेशजी बाराम जोशी आपले विशेष आभार. आयाश 11 संघाचे संघ मालक कैलासजी हरिभाऊ पाटील आपले विशेष आभार. नंदा 11 संघाचे संघ मालक सागर तुकाराम पाटील आपले विशेष आभार. आणि जय हनुमान ब संघाचे संघ मालक जीवन पांडुरंग तरणे आपले विशेष आभार. कारण आपल्यामुळे ही स्पर्धा ही लीग एक चांगल्या दिशेने वाटचाल करते असं म्हणायला हरकत नाहीये. बरोबर दुसरं आहे अविनाश, परंतु सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं आयोजन अविनाशजी दलवी असतील, विकास पाटील असतील, उमेश जोशी असतील, शैलेश पाटील असतील यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. तसेच जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक त्यांच्या वतीने आपण जर पाहिले तर सन्माननीय गुरुशेठ फिरांगणे यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला प्राप्त झालं. आणि हेच प्रेम आपण सातत्याने त्यांच्या वतीने मात्र या ठिकाणी मान्य करूया. त्याचप्रमाणे शिवसेनेचे कट्टर समर्थक बाळरामजी कासार आज आपल्याला उपस्थित आहेत. विनंती करते की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बाळरामजी कासार. या पण एक चांगले सूत्रसंचालक सुद्धा आहेत. चला जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात झाली आणि दुसऱ्या डावाचा आपण विचार केला तर मात्र आपण मात्र निखिल जाधवच्या सोबतीला इथे मात्र सुमित आलाय आणि षटकात सुरुवात करतोय योगेश्वर पाटील. मधुकरजी लिये हे क्रिकेटचे खूप मोठे वेडे आहेत, प्रेमी आहेत, ते सुद्धा उपस्थित त्याचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. ऑन साईडला केलेला प्रत्येक चेंडू त्याला मात्र ऐसता कव्हरला 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. दरम्यान विनायकजी पारदे हे सुद्धा मात्र या सामन्याच्या स्पर्धा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. बोला संतोष पाटील बोला. हॅट्रिक जर कंप्लीट केली बाळानं तर संतोषजी पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. परंतु चेंडू गॅप मध्ये होता. वारिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण ओमकार पाटीलच्या वतीनं. 1 धाव इथे मात्र इथे पूर्ण केली गेली. 1 धाव कंप्लीट. ऑन साला पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पुन्हा चालला डीप अगदी लॉंग ऑफला सागर पाटील तिकडे आहे. पण नायरा 11चा एक दुर्दैव आहे की बॅक टू बॅक दुसऱ्यांदा तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला परंतु त्या सेमीफायनल मध्ये सामना त्याला जिंकता आला नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे वन बाउन्स वरती. म्हणजे असं वाटतं की आरसीबी सारखी त्याच्या नशिबामध्ये ट्रॉफी आहे का नाही हा सुद्धा मला प्रश्न पडलाय. आरसीबी म्हणे किंवा पंजाब किंग्स म्हणे हे संघ अजूनही मात्र पाहिजे ट्रॉफीपासून वंचित आहेत. अशोक सीताराम पाटील हे सुद्धा मात्र या सामन्याचा अंदाज घेत आहेत. चला पहिल्या षटकाचा स्केल संपला. 6 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज सागर पाटील. ओ कलर शॉट. ओ माय गॉड. मी मगाशी जो उल्लेख केला होता की पहिल्या पर्वापेक्षा या पर्वामध्ये विलाजी पाटील जे ज्यांचे सुपुत्र ओमकार पाटील आहेत ते मात्र चांगली कामगिरी करतायत. पाऊलची कालाची शेरजाचा वेदेरा चेंडू होता. पंचाचा लेग बायचा इशारा. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि त्या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु प्लस पॉइंट आपण जय हनुमान बस संघाचा विचार केला तर एकही गडी मात्र त्या संघाने गमावलेला नाहीये. चेंडू गॅप मध्ये केबरला निखिल जाधव इज ऑन फायर. ओ माय गॉड काय फटका केलाय. 4 धावांसाठी चौकार.
आता डीजे ऑपरेटर मामाला विनंती करतो की आपण सुद्धा आता चांगल्या लई मध्ये या. लई बाईक टुर्नामेंट आहे आणि लई बाईक रे सॉन्ग इथे मात्र होणं गरजेचं आहे. जबरदस्त स्ट्रोक पुन्हा एकदा ओ हो 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 कबर पॉईंटच्या दिशेने पहिल्यांदा पहिल्या बाजूला दुसरा चौकार. हो स्वीप केलाय आणि योगेश पाटीलच्या मनामध्ये खंत आहे पण तो चेहऱ्यावरती गोल स्माइल दाखवत आहेत. कारण असे दृश्य आपण नेहमी पाहत असतो कारण मोठमोठ्या स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो. हरकत नाहीये क्रिकेटचा खेळ आहे. एक धाव तिथे पूर्ण केली गेली. ओ पाहू शकाल एका टप्प्यावरती खेळण्याचा प्रयत्न हो थोडीशी मिसफिट झाली आणि पर्यंत तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. 50 षटक समाप्तीचा इशारा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 35 धाबांचा आहे परंतु आतापर्यंत 19 धाबा धाव फलकावरती लागलेल्या 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज. परंतु या सत्रामध्ये पहा या पर्वामध्ये पहा दोन्ही संघ जे अंतिम सामना खेळतील ते नवीन आहेत. आयन इलेव्हन संघ आय थिंक फायनल मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या विरोधात आय थिंक आयन इलेव्हन संघाचे संघ मालक आहेत कैलास हरिभाऊ पाटील आणि त्यांच्या विरोधात संघ पोहोचणार कोणता नंदा 11 की जय हनुमान बस संघ. 12 चेंडू शिल्लक 12 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी निखिल. डिफेंडिंग चॅम्पियन संघ दुष्टी 11 संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. सो हार्डला योगेशजी पाटील आणि दोंडू स्मृती संघ सुद्धा मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. सो हार्डला कैलास उमेश जोशी. चला खेळाला सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. गोलंदाज निखिल. आता स्क्वेअर लेगच्या पिल्लाला बाउंड्रीच्या आत ठेवायचं की बाउंड्रीच्या बाहेर ठेवायचं हा निर्णय आता मात्र संघनायकाने घ्यायचा आहे. पहिला चेंडू टॅप केलाय लॉंग ऑन वरती. चांगलं क्षेत्रक्षण. योगेश्वर पाटील आपल्या संघासाठी पाठ मेहनत करतोय परंतु देखील जादूला सुद्धा आपण विसरू शकणार नाहीये. एक क्लासिकल प्लेअर आहे. एक धाव ते मात्र पूर्ण केली गेली परंतु सुमितला सुद्धा मात्र चांगली 7 द्यावी लागेल. ओ चेंडू चांगला होता परंतु चेंडू विकेट किपरच्या माध्यमातून विशालकडून चूक घडली गेली आणि डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. पहा आता निखिलने एक विकेट सुद्धा पूर्ण केला तरी सुद्धा संतोष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला असू द्या हरकत नाहीये. हो ऑन साईडला पुढे टर्न केला चेंडू त्याला काय उखाणा आकाशकडून मात्र चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. जर या ओव्हर मध्ये जरा चौकार आला नाही तर मात्र कुठेतरी जय हनुमान बस संघाला डिफिकल्ट होऊ शकतो या धावांचा पाठलाग करत असताना. हो 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 प्ले ऑन क्लीन बोर्ड. स्पर्धेचा आनंद घेत आहे. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या विकेटसाठी संतोष पाटील याच गोलंदाजाला पारितोषिक. क्या बात आहे. जे आत्मा काढवल बस संघाने सामना जिंकला तर शैलेजी पाटील यांच्या
पुढे जाईल. नवीन मॅटर वेदांत आलाय. हो स्ट्रोक चांगला होता परंतु थोडीशी मिसफिल्डिंग झाली. एक धाव कमले, 2 धावा प्रयत्न, 2 धावा कमले, 3 धावा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. सर्वणीय गणपती बारशी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्या काही आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या त्या काही आपण तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. 3 धावसंख्येच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 25 वरती आता पोहोचली गेली. अगदी 10 धाब्याची गरज. जे हनुमान कानवल सगळा फटका हवे केला आणि काय प्रमाण काय झेल पकडलाय. हो माय गॉड योगेश्वर पाटील चला नवीन फलंदाज आता मात्र पावसाळ्यात जीवन तरणे उर्फ माचीस आलेले आहे. आणि जर त्या संघाने जर सामना जिंकला तर उमेश जोशी यांच्याकडून त्याला एक ट्रिप आहे. परंतु जर 4 हॅट्रिक पूर्ण केली तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. आता कोणाला 25 लावायची तरी लावा. चला बाराम जोशी चला अल्कोहोलचा पैसा आहे. बाकी 2 चौकार मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. जीवन तरण्यासाठी 6 मध्ये 10 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज वेदांत, नॉन स्ट्राईकला आहे जीवन तरणे आणि जीवन तरणे आणि जर फॉर साठी शैलेश पाटील यांच्यावर 500ची कडक नोट. आता हॅट्रिकचा प्रश्न येत नाही शैलेश. पहिल्या चेंडू इथे मात्र पाहू शकाल स्क्वेअर हाताला वाईटच्या स्वरूपात. 1 धाव तिथे मात्र अवांतरच्या रूपाने पाहायला मिळाली. हो कलेक्शन योगेश्वर पाटील होता लांबला. 1 धाव मात्र पूर्ण केली. थोडीशी मिस्टेक झाली पण रिकव्हर केली. टाळ्यांचा गजर होतोय. नंदा विभागच्या जयरला कानवलबा संघ जिंकणार कोण. अंतिम फेरीमध्ये पोहोचणार कोण. एकदा अबोधा सुद्धा कानवल करणार. नंदा इलेव्हन की जयरला कानवल बॉल. Season 25 सीझन 2 आकाश पुन्हा एकदा ओ माय गॉड हम बिना थैंक यू डीजे बिना माचिस के हम लोग आग लगा सकते हैं. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये 4 धावांची गरज. क्या बात है या फोरसाठी. अरे हमको माचिस की क्या जरूरत. हम ही खुद आगे और जीवन तरने बता रहे कि हम जीतने के लिए आए हैं और जीत कर जाएंगे. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये 4 धावांची गरज. काय सामना आपण पाहतोय. जीवन तरण्याची फॅन फॉलोइंग खूप आहे. नेटवर्क खूप लॉंग आहे कारण त्यांच्याकडे माचिस आहे. ते कधी आग लावू शकतात. तर 1 खांडे आणि जर सामना जिंकून जर जीवन तरणे आणि तर बाराम जोशी शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश जमा करा आमच्याकडे.
कॅश जमा करा पहिल्यांदा. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. काय जबरदस्त मात्र हा सेमीफायनल क्रमांक 2 आपण सामना पाहतो. जबरदस्त कामगिरी जीवन तरुणीची आपण पाहतोय. आणि जीवनामध्ये पहा, आपण जर यशस्वी व्हायचं असेल तर मात्र अशा प्रमाणे खेळ करणं गरजेचं आहे. ओ डॉट चेंडू. सामना संपला नाहीये. सामना संपला नाही. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 मध्ये आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे. आणि जर या ठिकाणी पाहिजे पूर्णपणे जीवन तरुणा विचार केला किंवा नंदालीचा विचार केला तर अल्कोहोलची पॉवर आहे. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये 4 धाब्यांची गरज. अशोक जोशी इज ऑन फायर. असू द्या, हरकत नाहीये, कारण गावाचा अभिमान आहे, गावाचा मान आहे, गावाचा सन्मान आहे. खांडवळ प्रीमियर लीग आहे. 3 चेंडू 4 ची गरज. हो माय गॉड, गोलंदाज मात्र हुलकावून देतोय. हो बॅटची कडा होती. एक धाव तिथे मात्र पुढे करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एक धाव कंप्लीट. एक धाव कंप्लीट. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. या डावामध्ये 2 आणि धाबांची गरज आहे 3. सामना संपला नाही. इथून सुद्धा नंदा 11 संघ सामना जिंकू शकतोय. पहा नंदा 11 संघाने किती समर्थक आहेत. जय हनुमान खानोलबाई संघाचे समर्थक किती आहेत. आणि या केपीचे समर्थक किती आहेत. क्या बात आहे. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा. ओ फटका चांगला पळवतोय. मिस फिल्डिंग. मिस फिल्डिंग. दूरचा फलंदाज फलंदाज ओव्हर करणे. रन आउट सुरुवात. एक चेंडू शिल्लक आणि 2 धाब्यांची गरज. नंदा 11 संघाने सामना जिंकला तर संतोष शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. जर या चेंडूवरती 1 धाव आली तर सामना टाय होणार. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार. आणि नंदा 11 संघाने सामना जिंकला तर इंजिनियर सुजित शेठ नामदेव पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज. नवीन बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील. परंतु इथे मात्र 2 धावा होणार का. इथे मात्र काय चाललंय या सस्पेन्स काय या चेंडूचं. हो टॅप करा एकदा पूर्ण. योगेश्वर पाटील चांगले फिल्डिंग करतोय आणि सामना टाय. सामना टाय. सामना टाय झालाय. त्यामुळे सगळं फिल्डिंग लावून घ्या. नंदा 11 संघ फिल्डिंग लावून घ्या. आता पाणी पिण्याची वेळ नाही, पाणी पाजण्याची वेळ आहे. अरे फिल्डिंग लावून घ्या. चला सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. या स्पर्धेतील 3रा सुपर ओव्हरचा सामना आपण पाहणार आहोत. आतापर्यंत 3 सुपर ओव्हरच्या मॅचेस आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या. आता धारण झालं सुपरला परफेक्ट काम होईल. आपण होणार नाही आता.
काय झालं का जिंकलं ते दाच्या मध्ये असं मग नाही दाच्यावरती असं त्यांना मारायला जातील सांगू शकत नाही. चला नंदा लेबर संघ चला फिल्डिंग लावून घ्या. चला गोलीबाई पाठीमागे या. चला गोलीबाई आपला आजची तो संपन्न झालाय. चला पंच आपण लक्ष केंद्रित करा. पंच मनोज पाटील सर या आपण या. आपल्याकडे वेळ नाहीये. चला सुपर ओव्हरची मॅच सन्माननीय सतीश जोशी यांचं जे शुभागमन झालेलं आहे त्याच्या सोबतीला अनिल पाटील आणि सन्माननीय गणेश सुतार यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. कारण गणेश सुतार यांचा विचार केला जसे वाघा बॉर्डर आहे तशा वाघा बॉर्डर तिथे उपस्थित असतात. आणि त्यांचा आपण जर विचार केला तर केक दोस्ती ग्रुप 25 वर्षापासून त्यांची परंपरा आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आहे की तुम्ही 100 वर्ष पूर्ण करा. सुपर ओव्हरची मॅच पहिल्या चेंडू पाहू शकाल. अगदी चांगला प्रमाण कव्हर ड्राव केला. 2 धाब्याचा प्रयत्न 2 धाबा कंप्लीट आणि सलामीची जोडी जर पाहिली तर निखिल जाधव आणि त्याच्या सोबतीला सुमित आलाय. 2 धाबा पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या. गोलंदाज योगेश्वर पाटीलला आपण पाहतोय. सुपर ओव्हरची मॅच सध्या आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल फक्त 1-3 धाबा. धाव फलक्यावरती मात्र लागला गेल्या. हा बोला संतोषजी पाटील. नंदा 11 जिंकली तर संतोषजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. ओ चांगला स्ट्रोक परंतु लॉंग ऑफला चांगला क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा कडकड आवाज पाहायला मिळतोय. 4 धाबा. धाव फलक्यावरती लागला गेल्या. नंदा 11 संघाने जरा सामना जिंकला. अंतिम फेरीमध्ये जर प्रवेश निश्चित केला तर इंजिनियर सुजित शेठ नामदेव पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. बादशाह टोलाच्या स्पर्श झाला परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रणनीती आपण पाहतोय. फेरीचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. थँक्यू तुझे 4 चेंडू आता मात्र आतापर्यंत हाताले 6 धाबा धापलक्यावरती आहेत आणि 100ची जोडी आता मात्र केलपट्टीवरती आपण पाहतोय. निखिलच्या सोबतीला आला वेदांत. राईट यस. आणि दोघी बंधू आहेत. क्या बात है. बाही बाई और बनेंगे सामने वाले को कसाई. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जर 2 चेंडू मध्ये जर एखादा चांगला स्ट्रोक जर आला परंतु केवळ पहा कुठल्या संघाला सेलिब्रेशन करतोय. केवळ एनके स्पोर्ट केवळ कासार. ओ कलेक्शन चेंडू बोर्डच्या बाहेर. चौकार अँड सरकार. थँक्यू 10 धाबा धापलक्यावरती आणि अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय. जय हनुमान खांडवल ब संघ. हो योगेश्वर पाटील टेन्स मध्ये आहेत. त्याच्या विरोधात चांगला धाबा आता मात्र आपल्या पाहायला मिळत आहेत. समोर आहे निखिल जाधव. नॉन स्ट्राईकला आहे वेदांत. दोघेही बंधू आहेत. पुन्हा कलेक्शन आणि शेड्यूल ओंगांच्या बाहेर 4 धाबा चौकार. 14 धाबा फलक्यावरती आणि विजयासाठी भंडारा संघाला भंडारा विनंती करा.
थँक्यू डीजे. निखिल जाधवने जे बॅक टू बॅक 2 चौकार मारले त्या 2 फोर्ससाठी श्रीकांत जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे. सामना संपले तर आपण घेऊन जायचे आहे. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग. 15 धाब्यांची गरज आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. परंतु विनंती करतो नंदा 11 संघ आपण थोडासा बाग फुटला या. प्लीज प्लीज योगेश्वर पाटील आपण आपल्या सहकार्याला थोडासा संदेश द्या. थोडस पाठीमागे या. चला चला प्रेक्षक वर्ग तुम्हाला स्पर्धा आवडली का? तुम्हाला केपीला आवडली का? अरे बघा होऊन जाऊ दे टाळ्यांचा केसर. कंजूशी कशाला पाहिजे? खर्च आहे तो चर्च आहे. चला एकदा माझ्या पाठीमागे घोषणा करूया. बजरंग बली की जय श्रीराम. गावदेवी माते की गणपती बाप्पा साई बाबा की आणि छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. चला नंदा 11 संघाने मात्र मतलब हा सामना जिंकला तर संतोष पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. परंतु 6 चेंडूमध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. योगेश्वर अँड ओमकार सलामीवीर बॅटर पाहू शकाल. चांगला स्ट्रोक होता परंतु दुरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. हो 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 सुपर ओव्हर मध्ये पहा. डीजे 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 हर्षद पारडी. डीजे हर्षद पारडी थँक्यू. डीजे थँक्यू. सुपर ओव्हर मध्ये पहा फक्त तुमचे 3 बॅटर बॅटिंग करू शकतात आणि जर तुमच्याकडून जर ही चूक घडली तर तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. चला जो वाईट पडदा आहे वाईट पडदा आहे त्याला कोणी पकडू नका. त्याला कोणी पायी लावू नका प्लीज. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये तर 14 धावेची गरज. शेवटची जोडी आता मात्र खेळपट्टीवरती शिल्लक आहे. योगेश्वरच्या झोपतीला आता मात्र सागर पाटील आलाय. क्या बात आहे. जबरदस्त सामना. सुपर सेव्ह परमाश गोलंदाज सुमित पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. 5 मध्ये 14 धाब्यांची गरज. हो चेंडू पावीला गेले या ठिकाणी लाईन चुकीची पाहतो. उजव्या चेंडू मात्र भरपूर बाहेर चाललाय. पंचांचा वाईट इशारा अतिरिक्त धावते ते मात्र पाहायला मिळाली. 5 मध्ये आता 13 धावा तू जोडायच्या आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र हो बाय गॉड अगदी शरीराचा वेग दिला चेंडू. पंचांचा लेग बायचा इशारा. अभ्यंतर धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. कम ऑन मॅचेस कम ऑन मॅचेस. हरी अप हरी अप. 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये 12 धाब्यांची गरज. 1 चेंडू निर्णय करू शकेल. चेंडू तलवारच्या पलीकडे योगेश्वर पाटील आहे. सहजासहजी हार मानणार नाही. थँक्यू थँक्यू डीजे. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज. 7 धाबा धावपत्त्यावरती लागल्या गेल्या परंतु सामना संपला नाहीये. सामना संपला नाहीये. जबरदस्त जबरदस्त ही केपीएलची स्पर्धा पाहिली आपण. बरोबर दुसरं परंतु सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा आहे. मैच कोई भी जीते अंदर कोई ना आएगा. अविनाश उर्फ गोली नो प्रॉब्लेम. चला 3 चेंडू शिल्लक 3 मध्ये 8 ची गरज. परंतु अमोल पटेल का चक्रा मारतायत. आपला तर अस्तित्व संपन्न झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा हो पुन्हा मात्र पाहू शकाल. समोर दिसे केलं पर्यंत लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. ओ दुर्गा फलंदाज फलंदाज बाद. जय हनुमान बसेंगे इंटर टू फाइनल इंटर टू फाइनल इंटर टू फाइनल. सो हार्ड लक नंदा 11 अँड जय हनुमान. खांडवल ब संघासाठी शैलेश पाटील यांच्याकडून 2000 पारितोषिक आणि जीवनला 500 रुपयाचं पारितोषिक.